मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे की मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेच. गोरगरीब मराठा समाजातील हजारो युवक मुसळधार पावसात भिजत भिजत मोटरसायकलीवरून मुंबईकडे कूच करत आहेत. त्यांच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न आहे, आरक्षण मिळायलाच हवं. मनोज जरांगे पाटील यांनी कालच एक भावनिक वक्तव्य केलं. ते म्हणाले, गोरगरीब मराठ्यांची लेकरं पावसात मोटरसायकलीवरून येतात. त्यांच्या पाठीमागे मोठ्या वेदना आहेत. हा हट्ट नाही, हा संघर्ष आहे. न्यायासाठीचा आहे. ही पिढ्यानपिढ्याची वेदना आहे. ज्या पोरांना शिक्षण मिळालं किंवा पदवी मिळाली पण नोकरी नाही कारण आरक्षण नाही, ही जखम खोल आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे, सरकार म्हणतं आम्हाला समाजाच्या भावना समजतात, पण हा संवैधानिक प्रश्न आहे. न्यायालयीन बंधन आहे. घाई करून काही करता येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. पण मनोज जरांगे पाटील आपल्या आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजही तितकाच आक्रमक झाला आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक झाली. डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट सांगितलं की ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून नेऊ शकणार नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आता ओबीसी समाजानेही रणशिंग फुंकले आहे. 29 ऑगस्टला नागपूरमध्ये संविधान चौकात मोठं साखळी उपोषण होण्याची दाट शक्यता आहे आणि 15 दिवसात मुंबईकडे मोर्चा काढला जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या दोन मोठ्या समाजाचे आंदोलन आमने सामने येत आहेत. एकीकडे जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषण करणार आहे, तर दुसरीकडे ओबीसी महासंघ नागपूर आणि मुंबईत रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सरकारसाठी ही मोठी कसोटी आहे, कारण जरांगे पाटील मागे हटण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. तर त्यांच्यासोबत हजारो तरुण शेतकरी महिला आहेत. तर ओबीसी समाजही ठाम उभा आहे. आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत 29 ऑगस्टकडं. त्या दिवशी जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसतील. 29 ऑगस्टला नागपूरमध्ये ओबीसी आंदोलन पेटेल. म्हणजे महाराष्ट्राची राजकीय सामाजिक परिस्थिती पुढील काही दिवसात अजून तापणार आहे. यावर सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर दोन्ही समाज आपापल्या आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मराठा समाजाला सरकार आरक्षण देतं का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तुमचं या आरक्षणाच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.